नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर सतत बैठका सुरू आहे। यापूर्वी आम्ही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना पुन्हा आमच्या सोबत घेऊ आणि सक्रिय करू असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं। त्यानंतर संजय राऊत यांनीही आम्हाला ही निवडणूक जिंकावीच लागेल, मुंबईचा गड राखण्याशिवाय आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि आम्ही जरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असलो तरीही आघाडीतून आम्ही बाहेर पडू असा त्याचा अर्थ होत नाही असं विधान करत महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संकेत संजय राऊतांनी दिले होते। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले आहेत, तर दुसरीकडे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि आता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली आहे। मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय। जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतल्या सर्व शाखांना भेट देऊन शाखा प्रमुखांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे। आगामी 26 डिसेंबर 27, 28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत। 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती। त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून हा आढावा घेण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती। त्यांनी वार्डनिहाय शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखांशी बातचीत केली होती। त्यानंतर निरीक्षकांनी हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीमध्ये सादर केला होता। आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीसाठी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश मातोश्रीवरून देण्यात आलेले आहे। या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचं आयोजन करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका 26, 27, 28 आणि 29 डिसेंबरला होणार आहेत। त्या कुठे होणार आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। 26 डिसेंबरला बोरिवली विधानसभा, दहिसर विधानसभा, माघाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा। 27 डिसेंबरला अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा। 28 डिसेंबरला मुलुंड, विक्रोळी, भांडूप, मानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन, कोळीवाडा। 29 डिसेंबरला धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा। उद्धव ठाकरे हे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत। त्यांनी मी लढणार, मी थांबणार नाही असा इशारा सुद्धा दिलाय। त्यातच नुकत्याच एका समारंभामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले, त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली। मग आता हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुद्धा रंगल्या। या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी साध शिवसैनिकांनी यापूर्वी सुद्धा घातलेलीच आहे। यावर संजय राऊतांनी ही दोन्ही भाऊ सोबत आले तर आम्हाला आनंदच आहे असं विधान केलंय। आता शिवसेनेमध्ये काय नवीन राजकारण घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।